मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज 7वा दिवस आहे। मात्र असं असताना त्यांची तब्येत खालावलेली असताना देखील एकही सत्ताधारी पक्षातले आमदार असतील किंवा विरोधी पक्षातले आमदार मनोज जरांगे पाटील यांची विचारपूस करायला गेले नाहीत। त्यामुळे संतप्त मराठा बांधवांनी आज सर्व आमदारांच्या घरावरती आपलं ठिय्या आंदोलन जो केलेलं आहे। नक्की काय भूमिका घेऊन आपण आंदोलन केलेलं आहे, काय सांगाल, काय भूमिका आहे? आमची पहिला प्रायोरिटी 5 कोटी मराठ्यांचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील आहे। आरक्षण तर या सरकारच्या मुंडीवर पाय देऊन मराठा बांधव मिळवणारच आहे, पण आमच्या सरकारच्या मराठा योद्ध्याची जीव वाचवायची जबाबदारी सरकारची आहे। आज उपोषणाचा 7वा दिवस आहे। अहो, मीडियाच्या बांधवांनी आग्रह केल्यानंतर जरांगे पाटलांनी पाणी पिलंय, सरकारची जबाबदारी नाही आहे। यांना आठवण करून देण्यासाठी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या घरासमोर आम्ही आंदोलन केले। आम्ही आरक्षण मिळवणार, 50%च्या आतून मिळवणार आणि ओबीसी मधूनच मिळवणार। विशेष अधिवेशनामध्ये त्यांनी ती भूमिका मांडावी आणि लवकरात लवकर उपोषण सोडावं, ही भूमिका मांडण्यासाठी यांच्या दारात आम्ही आलो होतो। पण मग आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील फोनवरून चर्चा केल्यात। आमदार विजयकुमार देशमुखांनी ही चर्चा घडवून आणली। ह्या चर्चेमध्ये नक्की काय आपला संवाद झाला आणि पुन्हा त्यांनी फोन देखील कट केलेला पाहायला मिळाला। साहेब, 2 तास हा रस्ता बंद केला ना, लगेच पोलीस प्रशासन उठवत आहे। 5 दिवस तुमच्या कुठल्या बी आमदार खासदार मध्ये दम आहे का बघू? 7वा दिवस आहे, अन्नाचा कण नाही पोटात, आमच्या भावना एवढ्या तीव्र आहेत। मग आम्ही बोललो कोंबडीचोर नारायण राणेला, तो नशेमध्ये बोलतो आमच्या नेत्याबद्दल, आणि तुमच्या सत्ताधारी केंद्रीय मंत्री असाल तर ते आमच्या भावना कळायला पाहिजे म्हणून आम्ही फडणवीस साहेबांना बोललो। त्यांच्याबद्दल आमचं मत काय नाही आहे, आणि ते आमच्या भावना जर समजून घेणार नसतील, फोन कट केला त्याने, पण आमच्या भावना त्यांना समजायला पाहिजे होता। त्यांना माझी भाषा असंसदीय वाटली असेल, फोन कट केला। पण छगन भुजबळ, सदावर्ते, गोपीचंद पडळकर, तो प्रकाश शेंडगे, कुणाची माणसं आहेत? तो सगळे फडणवीस साहेबांची माणसं आहेत। हे सगळ्या समाज बांधवांना विचार आहेत का नाहीत? मग तुम्ही त्यांना आवरा ना, का आवरत नाही त्यांना? तुम्ही जखमीवर मीठ चोळता आमच्या, एक तर उपोषण सोडायचं राहिलंच, आमच्या माणसाचा जीव चाललाय, आणि तुम्ही जखमीवर मीठ चोळणाऱ्या माणसाला पाठीशी घालताय। ह्या आमच्या भावना त्यांना सोडण्यासाठी आम्ही फोनवर असं बोललो। आमदार प्रणिती शिंदे ज्या विरोधी पक्षातले आमदार आहेत त्यांच्या घरी देखील आपण गेलेला होता, तिथे थोडीशी वादावादी झालेली पाहायला मिळाली। काय नक्की भूमिका तुमची होती आणि त्यांना त्यांचा प्रतिसाद कशा पद्धतीचा होता, काय सांगा? आमच्या भावना त्या ठिकाणी प्रणिती शिंदेच्या बंगल्यावर गेल्यावर आम्ही व्यक्त केल्या, परंतु त्यांचं एकच त्या ठिकाणी फोनवरनं बोलण्यात आलं की 20 तारखेपर्यंत आम्ही सर्व विरोधी पक्ष नेता त्याच्यावर भूमिका घेणार आहे। आमचं पहिल्यात अगोदर जरांगे पाटलांचं उपोषण आजच्या आज उठवलं पाहिजे। सरकारकडे तर आमची मागणी आहेच, सरकार बेदखल राहत आहे, त्याच्यामुळे विरोधी पक्ष जागा आहे का नाही ही आता समाज बांधवांना शंका वाटते। मला विरोधी पक्षाला विनंती आहे की आपण आजच्या आज संपूर्ण विरोधी पक्षातले खास करून सर्व मराठा आमदार जरांगे पाटील यांच्या अंतराळी सराटी या ठिकाणी जावं आणि ते उपोषण उठवण्यासाठी प्रयत्न करावा आणि सरकारवरही त्यांनी दबाव टाकावा। समज जो काही त्यांचा झालेला असेल, त्या आमदारांनी सोलापुरात आल्यानंतर मराठा बांधवांशी संपर्क साधावा, आमची भूमिका समजून घ्यावी आणि मग मराठा समाजाची पुढील भूमिका तुमच्या बाबत काय ते आम्ही आल्यानंतर त्यांना सांगू। पण मग जर का आज कोणीही म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक आमदार गेले नाहीत, उपोषण सुटलं नाही, तर यापुढची भूमिका मराठा समाजाची काय असणार आहे, काय सांगाल? साहेब, त्यांना विनंतीत निवेदन दिले। आता मराठा समाजाच्या मतदानाची त्यांना गरज नाही का? आमची विनंतीत त्यांना विनंती आहे। आम्ही जे प्रवेश बंदी बंद केलते, जाहीर कार्यक्रम बंद केलते, करा म्हणून सांगितलं होतं, जरांगे पाटलांनी सांगितलं होतं करू द्या। आता उद्यापासून या सोलापूर जिल्ह्यातील कुठलाही आमदार खासदारांना जाहीर कार्यक्रम करून दाखवावा, नाही उधळून लावला आणि त्यांनी जाहीर फिरून दाखवू द्या। मराठा समाजाच्या भावना काय त्यांना कळून चुकतील। लवकरात लवकर आरक्षण तर मिळवणारच आहे। जरांगे पाटलांचं उपोषण सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा। ते प्रयत्न करताना तुम्ही दिसत नाही म्हणून तुमच्या दारात आलोय। तुम्ही जर ते प्रयत्न करताना नाही दिसला तर उद्यापासून त्यांनी जाहीर फिरून दाखवा, बघू आम्ही काय करू। काय इशारा असेल या सर्व सत्ताधारी आणि विरोधी आमदारांना? आज सगळ्यात अगोदर आमच्या गरजवंत मराठ्यांची एकच मागणी आहे की जरांगे पाटलांचं उपोषण आजच्या आज उठवलं गेलं पाहिजे। उपोषण आजच्या आज जर उठवलं नाही तर सोलापूर जिल्ह्यातल्या आमदार खासदारांना गावबंदी मागे ज्याप्रमाणे झाली होती त्या पद्धतीने होणार। आणि समाजाचा रोष बघता काल ज्या पद्धतीनं शासनाकडनं राज्य मागासवर्ग आयोगाचा त्या ठिकाणी उदोउदो करण्यात आला की राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल पॉझिटिव्ह आहे, मागील काळात गायकवाड आयोगानं दिलेला अहवाल सुद्धा पॉझिटिव्हच होता, परंतु विधिमंडळाच्या पटलावर न घेता मागच्या सरकारनं मराठा समाजाला 50%च्या वरचं आरक्षण दिलं, त्यामुळे ते टिकलं नाही।
ते आरक्षण उठवायला सुद्धा ह्या सरकारचेच काही भांडगोळ सदावर्तीसारखे पाळलेले आहेत। मला या ठिकाणी आवाहन करायचं आहे, आजपर्यंत मराठा समाजाच्या ज्या काही कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या कुणबी नोंदींच्या सर्टिफिकेट वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो तातडीनं अंमलबजावणी त्याची व्हावी। जरांगे पाटलांनी APMC मार्केटमध्ये अधिसूचना घेताना ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांचा त्या ठिकाणी सरसकट समावेश करावा, त्यांनाही कुणबी सर्टिफिकेट द्यावं असा कायदा पारित करावा ही मागणी त्या ठिकाणी केलेली आहे। उद्याच्या येणाऱ्या अधिवेशन काळात सरसकट सगळ्या सोयऱ्यांचा त्या ठिकाणी कायदा पारित करावा आणि जो काही राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे त्या अहवालाला धरून मराठा समाजाला 50% मधनं आरक्षण मिळावं हीच आमची भूमिका आहे आणि त्याच मताशी आम्ही ठाम आहे। जर सरकारला आणि विरोधी पक्षाला वाटत असेल की ओबीसी गटाला धक्का न लागता द्यायचंय, आज या ठिकाणी जाहीर करतो, सरकारनं जाहीर केलेलं आहे मराठा समाजातल्या 55 ते 56 लाख कुणबी नोंदी सापडलेत, हे कुणबी नोंदी सापडलेले अधिकृत ओबीसी मध्ये आलेले आहेत। हा सुद्धा आमचा मताचा गट्टा लक्षात घ्यावा आणि मगच निर्णय घ्यावा। आपण पाहतोय की मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक आहेत आणि आपल्या मागण्यांसाठी या ठिकाणी ते सर्व पक्षीय आमदारांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन करताना पाहायला मिळाले। कॅमेरामन विनोद हुंगणाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।